एक महत्त्वाची बातमी आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेते बनवलं जाण्याची शक्यता आहे। लवकरच काँग्रेसकडून अधिकृत घोषणा होण्याची देखील शक्यता आहे। 2019 मध्ये जागा कमी असल्यामुळे काँग्रेसच्या वाट्याला विरोधी पक्ष नेतेपद आलेलं नव्हतं, मात्र आता राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेते बनवण्याची शक्यता व्यक्त केली जाते। तर निवडणुकीचा कार्यकाळ संपल्यानंतर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। दुपारी 4 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग सध्या आपल्या सोबत आहेत। विनायक, राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक आहे, कोणकोणते महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सर्वच जण या ठिकाणी हजर असतील का? बरोबर आहे। निवडणुकीचा कार्यकाळ जो आहे तो संपल्यानंतर पहिली राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती आज संध्याकाळी 4 वाजता सह्याद्री अतिथीगृहात जी आहे ती पार पडते। गेल्या 1.5-2 महिन्यापासून ज्या पद्धतीने निवडणुकीचा हा संपूर्ण कार्यकाळ सुरू होता, त्यावेळी प्रलंबित जे काही प्रश्न होते, जे काही योजना होत्या त्यांचे वरती निर्णय जे आहे आजच्या बैठकीत होऊ शकतो। प्रामुख्याने आपण जर पाहिलं देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली भूमिका, त्या भूमिकेवरती सुद्धा आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा जी आहे ती होऊ शकते। ज्या पद्धतीने भाजपचा मोठा पराभव जो आहे तो सहन करावा लागला आणि याचं संपूर्ण या पराभवाचं श्रेय देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःवरती घेतलेलं आहे आणि कुठेतरी मी उपमुख्यमंत्रीपद किंवा सरकारमधून बाहेर पडतो असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यानंतरची सुद्धा ही पहिली बैठक जी होती, त्यामुळे यावरती सुद्धा